सीता नहेरी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे दोडका. तर दोडका मी तवा दोडका दाखवणार आहे. हॉटेलमध्ये, पार्ट्यांमध्ये किंवा लग्नांमध्ये भेटणारा हा तवा दोडका नक्कीच एकदा बनवून पहा. बुफे जेवणावर असतो हा तवा दोडका. तर नक्कीच पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ. खूप सोपा आहे आणि खूप इझी. आपण म्हणतो आपल्याला नाही घरातले पदार्थ हॉटेलमधले पदार्थ बनवायला आहेत, पण तुम्ही बनवून दाखवते पहा. तुम्ही तवा दोडका एकदम जबरदस्त होणार आहे. लग्नांमध्ये पार्ट्यांमध्ये भेटणारा हा तवा दोडका अगदी सहजपणे आणि ग्रीन बनवणार आहे मी पहिल्या एकदा दाखवला होता, आता तो रेड होता. हा ग्रीन दाखवला नाही. पाहतो इथं दोडके सोलून घेतलेले आहे, धुवून घेतले, ते स्वच्छ सोलून घेतले. आणि आता मी मधोमध अशा वांगं फोड करणार आहे. वांग्याला फोडी करतो त्या पद्धतीने सर्व दोडके ही पहा. अशा पद्धतीने मी फोडे केलेल्या आहेत. सर्व दोडके चिरून घेतलेले. अर्धा किलो दोडके होते संपूर्ण. आणि या पद्धती आणि हे अर्धा इंचाची मी त्याचे तुकडे केलेले आहेत. हे पहा, अर्धा इंचाचे तुकडे केले आणि ठेवून दिले. संपूर्ण झालेले आहेत माझे. आता ह्याला पुढे मी दाखवणार आहे मसाला. काय मसाला लागतो आधी तो पहा. ते शेंगदाणे घेतलेले आहे वाटीभरून. त्याला भाजून काढायचे, जरा जास्त नाही भाजायचे, थोडेसे आपले नकळत भाजून घ्यायचे आहे. जराशी लालसर झाले पाहिजे आतमधून, असे भाजायचे, काळे नाही पडले पाहिजे, त्याच्यावर लक्ष द्यायचं आपलं. हे बघा, हे छान असे भाजून झालेले आहेत आपले. तर लगेच मी काढून ठेवते आणि दाखवते तुम्हाला. बऱ्यापैकी भाजलेले आहेत पहा. डाग नाही पडले पाहिजे, काळे नाही पडले पाहिजे, असे भाजायचे. तर हे झालेत आपले, तर मी काढून घेते. दुसरी तयारी पण करते. आता दुसरं घालायचं आपल्याला खोबरं. थोडंसं एक अर्धी वाटीच्या आणखीन अर्धी वाटी म्हणजे पाव वाटी असं खोबरं मी किसलं होतं, ते टाकते. त्याला पण भाजून घ्यायचं छान. त्याचा पण असं खरपूसपणा आला पाहिजे खोबऱ्याचा. हे बघा झालेलं आहे हे. आता हे पण काढून घेते. आता इथे टाकते मी थोडंसं तेल, चमचाभर. त्याच्यात टाकते लसूण आणि मिरच्या. हिरव्या मिरच्या घालायच्यात आपल्याला. हिरवं करायचे ना, मग हिरव्या मिरच्या चांगल्या भरपूर मिरच्या घातलेल्या आहेत मी हिरव्या. एवढं म्हणजे करायची, मला जास्तच करायची ना म्हणून. कढीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत. आणि आलं घ्यायचं, 1 इंच आलं टाकायचं कापून. छान मिरच्या. आणि ते मिरचीचं तळल्यानंतर काय होतं, कच्चापणा जातो. त्याच्यामुळं म्हणून मिरची भाजून घ्यायची कधी पण. कच्चापणा जातो, तिखट कमी होतात, त्याच्यामुळं भाजून घ्यायची कधी पण. आता कोथिंबीर भरपूर सारी घालायची त्याच्यात, का की रंग आपल्याला हिरवा आणायचा ना त्याला, म्हणून जास्त कोथिंबीर वापरायची. तुमच्याकडे अजून असली तर अजून घातल्यास तरी चाललं असतं. तर माझ्याकडे होती तेवढी घातलेली आहे मी, नाही तर आणखीन घातली तरी चाललं असतं याच्यात. तर हे परतून घेतलं. तर हे जास्त काय परतत बसायचं नाही, याला रंग ढलला नाही पाहिजे कोथिंबीरीचा. या पद्धतीनेच परतायचे आपल्याला. हे बघा, आता मी काढून घेते. तर हे मसाला होते का आपला पुरा झालेला. तीळ राहिलेले आहे थोडेसे, ते भाजून दाखवते तुम्हाला ह्याच्यानंतर. एक चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहेत. ते पण चांगलं वाजले पाहिजे, ताडताड आणि खरपूस भाजले पाहिजे, जे चव छान येते त्याला. झालेले आहेत बऱ्यापैकी आपले. ती पण काढून घेते. तर मसाला पण थंड झालेला आहे. आपण वाटून घेऊया. एकदमही बारीक नाही वाटायचं, एकदम जाडा नाही वाटायचा, मीडियम मसाला वाटायचा आहे.
आणि पाणी घालून वाटायचं. भरपूर ग्रेव्ही असते त्या हॉटेलमध्ये किंवा ह्या लग्नांमध्ये आपण जेवलो तर तिथे त्या ग्रेव्हीवर मग त्या तव्यावर टाकतात ती लोक. बरेच प्रकार असतात. वांगं असतं, तवा वांगं किंवा कारलं तवा, बटाटा तवा, फ्लावर तवा, दोडका तवा, आणखीन भरपूर प्रकार असतात. भेंडी तवा, म्हणजे अशा अनेक प्रकार असतात. तर अशा पद्धतीने करतात. तर इथे मी धने पावडर घेतलेली आहे, हळद टाकलेली आहे, थोडीशी मिरची टाकायची, थोडा रंग वेगळा यायला, मीठ टाकायचं आणि ह्याच्यात टाकायचं हिंग थोडासा आणि मग नंतर तेल टाकायचं अर्धी पळी, म्हणजे चमच्यावर. हे बघा, एक चमचावर तेल टाकलं आणि असं हलवून घ्यायचं ते मस्त. आता हे काय करायचं, ह्याच्यात भरायचं असं, या पद्धतीने भरून घ्यायचं सर्व. मध्ये आपण वांगं भरतो ना त्या पद्धतीनेच भरायचं. तर हे मी झालेलं आहे सर्व भाजून माझं. आता इकडे मी कढई ठेवते गॅसवरती. ही कढई ठेवलेली आहे, पळीभर तेल टाकलेलं आहे. ह्याला कसं आता जास्त शिजायला लागणार आहे ना, म्हणून मी छोट्या पळ्या 2 पळ्या टाकलेल्या आहेत तेल. तर पहा इथे आता जिरं टाकलं, मोहरी टाकली, सफेद तीळ टाकले, छान फुलून द्यायचं त्यांना. हे बघा, आता हे सगळं मी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये. ह्याला आपल्याला 70% शिजवायचे असंच, याच्यात बिन पाण्यामध्ये पाणी न वापरता 70% शिजून घेणार आहे मी तेलामध्येच. तर पहा आता कसं शिजवते. दोडका तसा शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजतो दोडका. थोडासा वाफ आली का दोडका शिजतो, त्याच्यामुळं टेन्शन नाही तुम्हाला काही. आतमध्ये सगळं पाणी असतं दोडक्यामध्ये पहा. आणि खरंच खूप जीवनसत्व आहे दोडका खाल्ला तर. आयुर्वेदिक आणि भरपूर त्याच्यामध्ये गुणधर्म दिलेले आहेत दोडक्यामध्ये. आता झाकून ठेवलं तर 2 मिनटं, तर परत उघडते आणि ह्याला पलटी करून घेते. म्हणजे एकदा पलटी केल्या ना, मग आणखीन त्या बाजूने पण खरपूस भाजून म्हणजे छान होईल. तर ते तुम्हाला सांगते, खरंच आयुर्वेदामध्ये खूप दोडक्याला महत्त्व आहे आणि खूप विटॅमिनने भरलेला दोडका हा आहे. नक्कीच घरामध्ये खायचा. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनतात दोडक्याची आणि भाजी दोडक्याची. खरंच खाला घरात सर्वांना, फॅमिलीसाठी उत्तम असतो दोडका. झाकून ठेवते, परत 2 मिनटं झाकून ठेव, 2-3 मिनटं झाकून ठेवायचं आणि परत उघडायचं. तर हे बऱ्यापैकी म्हणजे 70% जवळजवळ शिजले आहे हा दोडका माझा. तेव्हा हा दोडका काय करणार आहे, मी ताटात काढून घेणार आहे. खाली सर्व ताटात घ्यायचा काढून मस्त, आणि वरती मी आता फोडणी देते. एक अर्धी चमचा तेल ओतलेलं आहे आणि हा मसाला याचा टाकून द्यायचा. रंग छान आला बघा मसाल्याला. हा मसाला एवढा परतायचा, तेल सुटेपर्यंत परतायचं. त्याचा आपण भाजून घेतला तसा, पण कच्चेपणा आणखीन गायब झाला पाहिजे असं करायचं. खरपूस भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा मस्त. झाकण ठेवायचं, परतायचं, झाकण ठेवायचं, परतायचं. 1-2 वेळा करून घ्यायचं तसं का हा मसाला एकदम सुगंधित होतो छान. नुसता कोरडा मसाला खाला तरी टेस्ट लागणार तुम्हाला असाच, एवढा जबरदस्त होतो. पहा बरं,
हे बघा आता मस्त झालेली आहे. सगळं पाणी त्याच्यातलं म्हणजे तेल वेल सुटलेलं आहे त्याच्यावर जरा जरा, का की तेल कमीच वापरलेलं आपण ना. तर पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं मात्र, थंड नाही वापरायचं. अजून टाकलं तरी चालेल. सोपी आहे, अवघड नाही काहीच भाजी. ग्रीन तवा दोडका नक्कीच एकदा बनवून पहा. ग्रीन पण एवढा टेस्टी लागतो काय सांगू तुम्हाला. तरी झाकून ते परत 2 मिनटं छान शिजलं पाहिजे ते. हे बघा मस्त शिजले आहे, बटबट करते. आता हे सोडून द्यायचं याच्यात, एका बाजूलाच ठेवायचं. एका बाजूला मसाला रिकामा ठेवायचा. असं करतात ती लोक हॉटेलमध्ये म्हणा, किंवा बुफे जेवण असेल तिथे. लग्नांमध्ये तुम्हाला सांगितलं, पार्ट्यांमध्ये असे जेवणं असतात ते. तर हे बुफे जेवण असेल तिथे असं करायचं. मग तो आपण ताट घेऊन जायचं. ती लोक मग त्या मसाल्यात बुडवणार, थोडंसं गरम करणार, नंतर आपल्याला देणार. असं ते छान वाटतं ते खायला आपल्याला, आपण आवडीने खातो. तर तसंच घरात बनवा मस्तपैकी. हे आता एका बाजूला ठेवलेले आहे. पाहिजे त्या वेळेला त्याच्यातल्या फोडी काढायच्या, याच्यात मसाल्यात मिक्स करायच्या. गॅस बारीक फास्ट करून बारीक ठेवलेला आहे. हे असं आपण ताट घेऊन जातो, मग ती लोक असं वाढतात बघा. किती हवी तेवढे, दोनदा पाहिजे तर दोनदा मागतो आपण, आणि असं वाढवून खायला येते. एवढी टेस्टी आणि खमंग लागणारी ही डिश आहे ना, विचारू नका. हे पहा आता मी तुम्हाला काढून पण दाखवते. अशा पद्धतीने डिश पण अशीच भरायची. हे झालेलं आहे भरून मस्त. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा दोडका, ग्रीन तवा दोडका, नक्कीच कळवा. चला परत भेटूया यूट्यूबवर. बाय.